येवला तालुक्यात भागवत वस्तीवर जबरी चोरी। येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। येवला तालुक्यातील पूर्व भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच। तालुका ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह। येवला तालुक्यातील पूर्व भागात प्रत्येक वर्षी मार्च ते जून या काळात चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढत असते। मात्र चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यात पोलीस प्रशासन हे अपयशी ठरत आहे, कारण सध्या खाकी वर्दीतील दरारा व दबदबा चोरट्यावर दिसत नाही। तालुक्यातील पूर्व भागातील कोळम या ठिकाणी काही दिवसापूर्वी सशस्त्र दरोड्याची घटना ताजी असतानाच दिनांक 10 मे रोजी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास गोंदगाव येथे रामनाथ शादू भागवत हे घरात झोपलेले असताना यांच्या वस्तीवर चोरट्यांनी जबरी चोरी केली। या चोरीत तब्बल 10 लाख रुपयाचं सोनं, चांदीचे दागिने व शेतातील मजुरांची मजुरी देण्यासाठी घरात आणून ठेवलेले 50,000 रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला। घडलेल्या घटनेची अपभीती सांगताना त्या शेतकरी मायमाऊलीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले, कारण काबाड कष्ट करून पोटाला चिमटे देऊन कमवलेली वस्तू एका क्षणात चोरट्यांनी चोरून नेल्याने त्या मायमाऊलीला एका प्रकारचा धक्काच बसला आहे। या चोरीच्या घटनेने परिसरातील शेतात राहणारे शेतकरी पूर्णतः धास्तावले आहेत। सदर घटनेची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत। येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशन करत आहेत। S9 न्यूज वृत्तसंकलन विभाग, मालेगाव। मी मनोज नामदेव भागवत, राहणार गवंडगाव। काल आमचे बंधू रामनाथ शादू भागवत यांच्या घरी, म्हणजे आज दिनांक 10/5/2025 वार शनिवार रात्री 12-12:30च्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला घातला। म्हणजे घरावर चढून आणि वरचं टावरचा दरवाजा खोलून चोर खाली आले जिन्यानं, आणि किचन रूममध्ये बंधूंनी कोठीमध्ये त्यांचे दागिने आणि कॅश रक्कम ठेवली होती। तर चोरट्यांनी ती कॅश म्हणजे पूर्ण कोटीच उचलून आणि कुठल्याही बाकीच्या गोष्टीला इतर ठिकाणी हात न लावता फक्त त्यांना जणू काही माहिती चोर असल्यासारखं कोठी उचलूनच आणि किचनचा दरवाजा खोलून आहे ना अशी 200 फूट लांब अंतरावर नेऊन टाकली। आणि त्या कोठीत असलेलं साधारण 5 तोळेची पोत सोन्याची आणि 5 ग्रॅमची एक नथ होती, अशी किरकोळ कारकोळ 1-2-3 ग्रॅम सोन्याचा ऐवज आणि 40 भाराच्या बोट्या चांदीच्या आणि 2-5-10 भाराच्या इतर लहान पोरायच्या सऱ्या सुऱ्या आणि साखळ्या, असं 50-51 भाराच्या चांदी आणि 50,000 रुपये आत्ताच 2-3 दिवसापूर्वी बंधून हे मोलमजुरी वाटण्यासाठी ना कॅश काढून आणली होती। असं सगळं रात्री 12-12:30च्या दरम्यान जेव्हा घरातली वहिनीनं उठून पाहिलं तर दरवाजा उघडा म्हणून खुलासा झाला। आज सगळं लंपास केलं, म्हणजे 6 तोळे सोनं, 51 भार चांदी आणि 50,000 कॅश ऐवज आज सगळं चोरून नेलं। आणि माझं एक सांगणं आहे पोलीस प्रशासनाला, म्हणजे माझ्या माहितीस्तव 2-4 वर्ष झाली असतील मला आठवतं तसं, जेव्हा मार्च एंड होतो लगन सराई चालू होती तर आमच्या पूर्व भागात आहे ना या गोष्टी चालूच होऊन जात्या सर्रास आहे ना। दरवर्षीचं गणित आहे, मार्च एंड झाला का इकडं दरोडे चोऱ्या या गोष्टी होऊन जात्या। तरी पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती का या गोष्टी वारंवार का बरं घडत्या, तुम्ही समजा लक्ष द्या। त्या तुम्हाला माहितीच तर तुम्ही जे 2-4 डोके ते घेऊन जात्या, पुन्हा ते सोडून द्या, पुन्हा त्यांचा तो धंदा आहे तो चालूच राहतो। तरी ह्या गोष्टीत आता आज 6 तोळे सोनं, 50 भार चांदी आणि 50,000 ऐवज, म्हणजे 1 वर्षाचं उत्पन्न सुद्धा नाही अशी परिस्थिती ओढवली। तर पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे का तुम्ही याच्यावर पुरेपूर लक्ष घालून प्रतिबंधक कारवाई करावी आणि आम्हाला लवकरात लवकर हे आमचं कसं न्याय मिळवून देता येईल याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा। धन्यवाद।
बाबत आज माझं घेताना आज आमची वर्षीची सुद्धा उत्पन्न नाही हो, इतकं गेलं आमचंवालं. कधी सरकारी पोलीस स्टेशन याच्या दखल का घेत नाही आमचीवाली काही? हे वारंवार घडून राहिलं प्रत्येकाच्या तिथं. पाट्या गेल्या माझ्या पोरीसुरीच्या, नथी नुथी गेल्या, सगळं गेलं मावाला, पैसा अडका सगळं गेलं. लई चिवचाव करून करेल होतं मावाला, एवढं गेलं होते. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.